राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सर्वत्र करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे तसेच ॲडव्होकेट भावनाताई बोराटे यांच्या वतीनं देखील दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याच निमित्तानं यावर्षी देखील एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. 5,000 रोपांचं वाटप. काही फुलं झाडं आहेत, त्यामध्ये काही तुळशीचे रोपं आहेत. असे विविध फुलांचं आणि रोपं वाटिकेचं वाटप आज करण्यात आलेलं आहे. हा एक आगळा-वेगळा उपक्रम निलेशदादांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे. जाणून घेतोय नक्की या उपक्रमाविषयी आणि आज हे जे काही फुलं किंवा आज जे काही रोपवाटिका जे वाटण्यात आलेलं आहे त्या उपक्रमाविषयी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 26 परिसरातील विविध ठिकाणी 5,000 तुळस आणि फुलझाडांच्या रोपांचं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. खडकमाळाळी, घोरपडी पेठ, मोमीनपुरा, गुरुवार पेठ, गौरीआळी, पुलवाला चौक, पानघंटी चौक, मासेआळी, एकबोटे कॉलनी, महात्मा फुले वाडा व स्वारगेट पोलीस वसाहत अशा विविध ठिकाणी नागरिकांना रोपांचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा खडकमाळाळी, पुणे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे होते. या कार्यक्रमात रोपांचं वितरण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत निसर्गाशी नाळ जोडण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट शाबीर खान, सौरभ अमराळे, हेमंत राजभोज, सागर कांबळे, अयूब पठाण, आयशा पठाण, उमेश काची, भाग्यश्री काची, गणेश भंडारे, विक्रम खन्ना, प्राध्यापक अक्षय सोनावणे, सईद बाबासाहेब, अशफाक शेख, विशाल पवार, आनंद ढोले, शुभम भोसले, बबलू कोळी आदी मान्यवरांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. कार्यक्रमाचं आयोजन सौ भावनाताई बोराटे व काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे यांनी केले. या प्रसंगी सुरेश कांबळे, योगेश भोकरे, शैलेश अंधेकर, प्रज्ञेश बोराटे, सोमनाथ पवार, राजू खंडागळे, सोनराज पाथरे, वसीम शेख, यश बोराटे, विशाल बोराटे, जाकीर खान, संगीता बोराटे, विद्या रवळे, रचना बोराटे, सोनाली गाडे, दीपाली बोराटे, रोहिणी बोराटे, शकुंतला बोराटे, निर्मला रोडे, नम्रता राऊत, सुधा ढोले, कावेरी जाधव आदी मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. आता आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. दादा, काय सांगाल, दरवर्षी आपण विविध उपक्रम राबवताय आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम असतो तुमचा नेहमीचा, जो म्हणजे की तुम्ही रोपं वाटताय किंवा झाड वाटताय. याचं महत्त्व तुम्ही नेहमी समजून प्रत्येकाला सांगत असता आणि हाच उपक्रम आपण याही वर्षी राबवलाय, परंतु मोठ्या प्रमाणात केलेला आहे हा उपक्रम. काय सांगाल या उपक्रमाविषयी? राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर उपक्रम राबवलेला आहे. परिसरातील नागरिकांना 5,000 तुळस व फुलझाडांची रोपं जे आहेत त्याचं आम्ही वाटप केलेलं आहे. महात्मा गांधींचं जे शिकवण होती किंवा त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की बाबा साधेपणा, निसर्गावरती प्रेम करा, काय तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाशी आणखीन नातं जे आहे ते घट्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या ठिकाणी जसं आत्ताच मी सांगितलं की जवळपास 5,000 रोपांचं वाटप आम्ही केलेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार माननीय मोहनदादा जोशी यांच्या शुभ हस्ते, तसंच आपल्या महाराष्ट्र शासनाचे माजी गृहराज्यमंत्री माननीय रमेशदादा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ कार्यक्रम आम्ही खडकमाळीत या ठिकाणी घेतला आणि जवळपास परिसरात 15 विविध ठिकाणी आम्ही या रोपांचे वाटप केले. एक यामधनं दृष्टिकोन असंच की निसर्गाच्या आणखीन जवळजवळ आपण जावं आणि हे प्रत्येक रोप जे आहे एक नवीन जीवन स्पंद निर्माण करेल आणि प्रत्येकाच्या घरी एक हिरवळ आणि एक सुंदरता यामधनं देखील निर्माण होईल, ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठेवलेली आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे विचार हे सर्व जगाला विविध विचार देऊन त्यांनी आज जे काही आपल्या समाजामध्ये विविध बीजं रोवलेली आहेत किंवा त्यांचा जो अहिंसेचा मार्ग होता किंवा त्यांचे जे विचार होते ते अतिशय सुंदर असे विचार होते आणि त्याच विचारांवर चालत निलेशदादांनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. कारण निसर्गाला वाचवलं गेलं पाहिजे, निसर्ग असेल तरच आपण असू, असा देखील संदेश या माध्यमातून निलेशदादांच्या वतीने तसेच भावनाताई
यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. निलेश दादांनी जो उपक्रम राबवलाय त्यामध्ये निलेश दादा असतील किंवा भावनाताई असतील या दोघांचंही जे जे विचार आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि तेच विचार आज आपण निलेश दादांकडून देखील ऐकलेले आहेत. चला तर अजूनही जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत भावनाताई बोराटे. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय की नक्की यांचा उपक्रम काय आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा गांधी जयंतीनिमित्त रोप वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभागातील विविध ठिकाणी आपण रोप वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. गांधीजींच्या अहिंसा, स्वच्छता आणि पर्यावरण प्रेम या विचारांचा संदेश देण्यात येतो. आपण जी रोप वाटप करतो त्यातून गांधीजींनी आपल्या आयुष्यात नेहमी स्वच्छतेचे आणि निसर्ग प्रेमाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्यांचे विचार आजही लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण हा उपक्रम राबवित असतो. या निमित्ताने आपण प्रभागातील विविध ठिकाणी रोप वाटपाचा कार्यक्रम करत असतो. याच्यातून आपण लोकांना हा संदेश देऊ इच्छितो की जे काही होणारं प्रदूषण आहे त्याला कुठे ना कुठे थोडासा आळा बसेल आणि पर्यावरण शुद्ध होईल. आणि तुळस ही आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की किती आरोग्यदायी आहे. तुळशीचं रोप हे अत्यंत गुणकारी असून प्रत्येकाच्या घरात ते तुळशीचं रोप लावून प्रत्येकाला ऑक्सिजनची जी काही कमी असती ती भरून निघेल. अशा प्रकारे हा उपक्रम राबवण्यात येतो. माझं नाव विद्या विलास रवळे. इथं महात्मा गांधी जयंती निमित्त दरवर्षी निलेश बोराटे दादा आणि भावनाताई गेले 3 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. तुळस वाटप आणि जास्वंद वाटप. यावेळेस तर त्यांनी जवळजवळ 5000 रोपं वाटपाचा संकल्प केलेला आहे आणि प्रत्येकाला हे दोन देतात. तुळशीचं पण रोप देतात आणि जास्वंदाचं पण रोप देतात आणि हे एकाच ठिकाणी नाही, जवळजवळ 7-8 ठिकाणी हा उपक्रम राबवतात एका वेळेस आणि खूप छान उपक्रम राबवतात. आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. माझं नाव आहे सुधा आनंद डोले. निलेश बोराटे आणि भावना बोराटे गांधी जयंती निमित्त दरवर्षी तुळशीचं रोप आणि जास्वंदीचं रोप वाटते. आम्हाला खूप खूप खुशी आहे. हॅलो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी भावनाताई बोराटे आणि निलेश दादा बोराटे यांनी झाडांचे वाटप केलेले आहे. ते खूप छान वाटले. ते दरवर्षी करतायत. ते खडकमाळ आईमध्ये निलेश बोराटे आणि भावना बोराटे मॅडमने झाडे वाचपाचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे हा खूपच छान आहे. सर्वांनी झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम राबवला पाहिजे. त्यामुळे देशातलं प्रदूषण कमी होईल आणि जो हा प्रोग्राम यांनी राबवला आहे तो खूपच छान आहे. तरी त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. भावना निलेश बोराटे यांनी छान उपक्रम केला आहे. खूप आनंद वाटला. महात्मा गांधी निमित्त त्यांनी रोप वाटलं. खूप आनंद वाटला. छान वाटलं. उपक्रम छान केला आहे. निलेश आणि भावना बोराडे यांनी महात्मा गांधीच्या जयंती निमित्ताने जे कार्यक्रम घेतलाय तुळशी वाटपाचा हे आनंदाची गोष्ट आहे. महात्मा गांधींच्या 2 ऑक्टोबर त्या निमित्ताने भावना बोराटे यांनी जो उपक्रम सादर केलेला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा. अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक आपल्या भागातील लोकप्रिय नामांकित वकील आणि काँग्रेसचे युवा नेते माझे सहकारी मित्र निलेश बोराटेजी, या कार्यक्रमाचे प्रमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय मोहनदादा जोशी साहेब, आमच्या बोराटेताई, समोर असलेले सर्व निलेश भाऊचे सहकारी मित्र, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, योगेशजी, माधूजी, आमचे पठाणजी, आमचे राजभर साहेब, सर्व प्रमुख नेते मंडळी आणि मित्रांनो, मी निलेश यांचं मनापासून अभिनंदन करेल की आदरणीय वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या 3 वर्षापासून आपल्या भागामध्ये एक सामाजिक उपक्रम आणि तो देखील जो समाजाला कार्यक्रम आवश्यक आहे अशा तऱ्हेचा कार्यक्रम घेऊन ते साजरा करत असतात. त्यांनी आत्ता सांगितलं की महात्मा गांधींनी निसर्गावरती प्रेम करायला सांगितलेलं आहे. प्रत्येकाने या ठिकाणी झाडाचं रक्षण केलं पाहिजे. आज संपूर्ण शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे आणि या झाडामध्ये त्यांनी तुळशीचं रोप, तुळशी ही आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये
तिला अत्यंत मानाचं स्थान आहे. तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर आपण लावतो. ती औषध उपयोगी पण अशी वनस्पती आहे आणि धार्मिक क्षेत्रामध्ये पण तिला चांगलं महत्त्व आहे. आणि त्या तुळसच्या रोपाबरोबर इतर पण झाडाची रोपं ह्या ठिकाणी वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे. एक चांगला उपक्रम केलेला आहे की त्या कार्यक्रमाची समाजाला आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्या जागेवरती आपल्या घरासमोर झाड लावलंच पाहिजे. झाडांचं आपण रक्षण केलं, वृक्षाचं आपण जर रक्षण केलं तर ह्या ठिकाणी पर्यावरणाचा पण समतोल राहू शकतो. नाहीतर संपूर्ण शहरामध्ये बघतो आपण या ठिकाणी सिमेंटचे जंगल झालेले आणि हवामानामध्ये पण बदल झालेला आहे. अवेळी पाऊस पडतो, शेतकऱ्याचं नुकसान होतं, शेतकरी देशोधडीच लागलेला आहे आणि पावसाने पण हाहाकार माजवलेला आहे. जेव्हा पडायचा तेव्हा पडत नाही, भलत्याच वेळेला पडतो, पिकाचं नुकसान होतं. अशा करता या कार्यक्रमाचं औचित्य फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून या कार्यक्रमात ज्या ज्या नागरिकांना, ज्या ज्या महिला भगिनींना, मातांना जे रोप देणार आहे त्याचं त्यांनी आपण संवर्धन करावं, संरक्षण करावं आणि प्रत्येकाने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक धडा घेतला पाहिजे की आपण देखील आपल्या भागामध्ये जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी रस्त्याला अडथळा होणार नाही, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा दृष्टिकोनातून आपण झाडाचं त्या ठिकाणी संवर्धन करावं, झाडं लावावी, झाडं जगवावी. नाहीतर आपण वृक्षारोपण करतो आणि त्याला एकच दिवस पाणी घालतो तर विसरून जातो, मग ते झाड जळून जातं. असं न करता त्याची काळजी घेऊन आपण झाडाचं, वृक्षाचं संवर्धन करावं आणि आपल्या भागामध्ये, शहरामध्ये पर्यावरण हे कसं अबाधित राहील आणि प्रत्येकाचं आरोग्य कसं चांगलं राहील अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा, एवढी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. परत एक वेळेस निलेश बोराटे, आमच्या बोराटे ताई, त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. कारण की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. म्हणजे महात्मा गांधीचं स्मरण या निमित्ताने समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांना होतं आणि आज महात्मा गांधीच्या विचाराची फार मोठी आवश्यकता आहे. देशामध्ये माजलेला जातीवाद, धर्मवाद, जातीमध्ये, धर्मामध्ये भांडण लावून या ठिकाणी सामाजिक सलोखा उद्ध्वस्त केला आहे. गेल्या 11-12 वर्षापासून देशातलं, राज्यातलं संपूर्ण राजकारण या ठिकाणी गढूळ झालेलं आहे आणि म्हणून महात्मा गांधीचा विचार या देशाला, लोकशाहीला पूरक आहे. महात्मा गांधीच्या विचारानेच देशातलं संविधान टिकू शकतं, लोकशाही टिकू शकते आणि म्हणून त्यांचे विचार समाजामध्ये बळकट व्हावे त्याकरता त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल परत एक वेळेस निलेश बोराटे व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचा आभार मानतो. आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि जय जवान जय किसानचा नारा ज्यांनी या देशाला दिला ते स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. या दोन्ही महान नेत्यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेले काही वर्ष निलेश आणि भावना हे दोघंही एक सप्ताहाचं आयोजन करतात आणि त्या सप्ताहामध्ये या ठिकाणी रोपांचं वाटप करतात. यावर्षी सुद्धा 2 तारखेला दसरा होता आणि त्या निमित्ताने आज आपला हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आहेत ते या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, पुणे शहराचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि सर्व समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा नेता असे माझे सहकारी माननीय रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडियाचे प्रदेशचे सरचिटणीस सुरेश कांबळे, ॲडव्होकेट आमचा आयुब पठाण,
ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत राजभोज, महादेवराव कातुरे, सागर कांबळे आणि उपस्थित तुम्ही सर्व महिलांनो, मी वर्षातनं जे थोडे कार्यक्रम पाहतो त्याच्यामध्ये महिलांचा जास्त सहभाग असलेला म्हणजे हा कार्यक्रम दरवर्षी असतो, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं. दुसरं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य यावर्षी काय आहे सांगा बरं, की निलेश या ठिकाणी तुळशीचं रोप असेल, फुलझाडं असतील, यांचं मनापासून वाटप करतो समाजासाठी आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो म्हणून त्याची प्रगती झाली. तर प्रगती काय झाली तर यावर्षी सौभाग्यवती भावना निलेश बोराटे या मागच्या वर्षी ॲडव्होकेट नव्हत्या, वकील नव्हत्या, या वर्षी त्या वकील झालेल्या आहेत. हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे झालंय. आणि हे दोघंही अशाच पद्धतीने समाजाची सेवा करत असताना ज्यावेळेला एखादा कार्यकर्ता काम करतो त्या कार्यकर्त्याला समाजातल्या सर्वांनी सुद्धा पाठिंबा देणं, आशीर्वाद देणं फार महत्वाचं असतं. आज तुम्ही मला सांगा कोणाला पडलं का हे करायचं? बरं, एका ठिकाणी नाहीये, या प्रभागामध्ये 15 ठिकाणी हे वाटप होतं. 5000 रोपं वाटायची म्हणजे सोपं काम आहे का? बरं, मी मागच्या 2-3 वर्षात काय पाहिलं की रोपं एवढी सुंदर असतात, रोपं एवढी चांगली असतात, तुमच्यामध्ये सुद्धा झुंबड असते की हे घेऊ का, ते घेऊ, ते घेऊ का, हे घेऊ. म्हणजे या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे, जनतेला समाजाला द्यायचं असेल तर चांगलं द्यायचं, की ज्याचं जतन झालं पाहिजे, ज्याचं पर्यावरणामध्ये फायदा झाला पाहिजे, असं काम निलेश आणि भावना करतात. रमेश दादांनी इतकं चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आज 150 वर्षापेक्षा अधिक काळ झाला त्यांची जयंती आपण साजरी करतो. त्यांनी काय मार्ग सांगितला होता? सत्याचा मार्ग, खरं बोलायचं. आणि आता गेले 10-11 वर्ष भाजपचं जे सरकार आहे ना, यांचा एकच कलमी कार्यक्रम आहे, ते गांधींच्या विरोधामध्ये. गांधीजी म्हणतात सत्य बोला आणि ते नेहमी खोटं बोलतात, खोटं बोलून लोकांची दिशाभूल करतात. आणि म्हणून आमचे नेते खासदार राहुल गांधी हे देशभर पायी फिरले. तुम्ही मला सांगा आजकालच्या जगामध्ये, देशामध्ये, या शताब्दीमध्ये कोण असा नेता आहे जो ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता 4000 किलोमीटर कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत पायी चालला? आहे का कोणी असं? तर राहुल गांधींनी काय सांगितलं की डरो मत, म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात सत्य आणि अहिंसा, राहुल गांधी म्हणतात डरो मत. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जनतेनी न घाबरता चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे, त्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आणि या दोघांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.